इकडे लक्ष द्या. सेमीकंडक्टर 11चं सेमीकंडक्टर आणि त्याच्यानंतर आपण 12चं सेमीकंडक्टर काय करणार आहोत, शिकणार आहोत. इकडे लक्ष द्यायचं. तर सेमीकंडक्टर या चॅप्टर मध्ये पहिल्यांदा आपल्याला काय काय गोष्टी माहित असाव्यात. पहिल्यांदा कंडक्टर म्हणजे नेमकं काय, बरोबर, आणि त्याच्यानंतर ओके इन्सुलेटर म्हणजे नेमकं काय, आणि त्याच्यानंतर मग सेमीकंडक्टर. तर सेमीकंडक्टर टॉपिकचं नाव आपल्याला आहे 16 चॅप्टर आहे आपला सेमीकंडक्टर. त्याच्या अगोदर आपल्याला काय काय माहित पाहिजे बाळांनो, कंडक्टर. कंडक्टर म्हणजे नेमकं काय, ओके, ज्याच्यातून लार्ज अमाउंट ऑफ करंट काय होतो, फ्लो होतो. लार्ज अमाउंट ऑफ करंट फ्लो थ्रू दिस मीडियम कॉल्ड एज काय, किंवा त्याच मटेरियलला आपण काय म्हणतो रे बाळांनो, कंडक्टर म्हणतो. ज्याच्यातून काय करतो रे, लार्ज अमाउंट ऑफ काय होतो, करंट फ्लो होतो. लार्ज अमाउंट ऑफ करंट, ज्याच्यातून लार्ज अमाउंट ऑफ करंट ज्यावेळेस फ्लो होतो, कोणत्या, ओके, ज्याची रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिव्हिटी काय असते बाळांनो, कमी असते. रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल, रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल काय असते रे, त्या मटेरियलची रेजिस्टन्स, ओके, काय असते, लो असते. काय असते ती, लो असते. हे लक्षात ठेवायचं. ज्याच्यातून लार्ज अमाउंट ऑफ करंट फ्लो होतो ना, ओके, त्याची जी रेजिस्टिव्हिटी असते किंवा रेजिस्टन्स असतो, तो त्या वायरचा रेजिस्टन्स किंवा त्या मटेरियलचा रेजिस्टन्स काय असतो रे, लो असतो. लक्षात ठेवायचं. रेजिस्टन्स म्हणजे नेमकं काय हे माहिती आहे का तुम्हाला? रेजिस्टन्सचं एसआय युनिट काय आहे? रेजिस्टन्सचं एसआय युनिट माहित नाही? ओके, रेजिस्टन्सचं एसआय युनिट काय असतं बाळांनो? ओहम. काय आहे? ओहम. लक्षात ठेवायचं. ओके, आता रेजिस्टन्स म्हणजे काय? आपण एखाद्या रोडवर गेलो तर रोडवर स्पीडला कंट्रोल करण्यासाठी काय असतात रे? काय असतात? स्पीड ब्रेकर असतात, बरोबर ना? ओके, त्याच पद्धतीचं करंटला कंट्रोल करण्यासाठी, करंटला अपोज करण्यासाठी, म्हणजे अपोज म्हणजे काय, तिथे थांबवत नाही, स्लोली तिथून पुढे जेवढं आपल्याला त्या कुठल्या इन्स्ट्रुमेंटला जेवढं करंट पाहिजे तेवढा तिथे काय केला जातो, त्याच पद्धतीने फ्लो केला जातो. बाकीचा काही तिथे थांबवून ठेवला जातो आणि थोड्या वेळाने म्हणजे त्याची गती काय केली जाते, कमी केली जाते. गती काय केली जाते, कमी केली जाते. हे काम कोण करतं? रेजिस्टन्स करतो. ज्याची रेजिस्टन्स म्हणजे मला सांगा, आता प्लेन रोड आहे, एखादा प्लेन रोड आहे, काय रे, प्लेन रोड आहे, मग गाडी आपली कशी जाईल बाळा? सुसाट जाईल एकदम. परंतु त्या ठिकाणी आपल्या गाडीचा जर का स्पीड काय करायचं असेल, आपल्याला कमी करायचं असेल, स्पीड कमी करण्यासाठी काय लावतात रे? पुढे शाळा आहे, पुढे गाव आहे, याच्यासाठी अगोदर पहिले बॅनर पण लावतात. ओके, आणि त्याचबरोबर हे काय लावतात रे? स्पीड ब्रेकर पण लावतात. जेणेकरून म्हणजे करंट मॅक्सिमम जर करंट आला तरी कुठल्या काय त्या इक्विपमेंटला, जे काय आहे आपलं इन्स्ट्रुमेंट, त्या इन्स्ट्रुमेंटला काय होता कामा नये, तो डॅमेज होता कामा नये, याच्यासाठी काय लावलं जातं? रेजिस्टन्स लावले जातं. ज्याचा रेजिस्टन्स काय असेल बाळांनो? लो असेल, म्हणजे त्याच्या रोडवर काय नाहीये, ओके, स्पीड ब्रेकरच नाहीये, तर त्याची गाडी कशी जाईल बाळांनो? सुसाट जाईल, एकदम वेगानं जाईल. म्हणजे ज्या मटेरियलचा, ओके, ज्या मटेरियलचा ओके रेजिस्टन्स काय असेल बाळांनो? लो असेल, तर तो काय असणार आहे? गुड कंडक्टर. म्हणजे त्याच्यातून मोठ्या प्रमाणात काय फ्लो होणार आहे? करंट फ्लो होणार आहे. आता करंट फ्लो होण्यामागचं म्हणजे कसं होतो करंट फ्लो, याच्या मागे आपल्याला काय काय माहित असणं अत्यंत गरजेचं आहे, ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया. बघा बाळांनो, आतापर्यंत आपण काय बोलत होतो? फ्लो ऑफ द चार्ज. काय म्हणत होतो बाळांनो? फ्लो ऑफ द चार्ज. ओके, फ्लो ऑफ द चार्ज थ्रू द कंडक्टर. थ्रू कोणातून? कंडक्टर मधून. ज्या वेळेस काय फ्लो होतो रे बाळांनो? चार्ज फ्लो होतो. काय होतो? चार्ज फ्लो होतो. त्यावेळेस आपण काय म्हणत होतो रे बाळांनो? प्रोड्यूस करंट. काय? प्रोड्यूस करंट प्रोड्यूस होतो. हे आपण आजपर्यंत बोलत होतो. परंतु नेमकं काय
की डायरेक्ट ते करंट चार्ज कसे फ्लो होतात याच्यासाठी आपण आता पुढे जाऊन डिटेल मध्ये अभ्यास 11वी मध्ये केलेला आहे, 12वी मध्ये पण झालेला, बरोबर. आता बघा 11वी मध्ये काय काय होतं तर अशा पद्धतीचे एक दोन काय असतात तर बँड असतात. काय असतात रे, हे प्रोसेस जवळ असतात म्हणजे आपल्या वायर मध्येच. ओके, एक असतो वरचा असतो तो त्या बँडला आपण कंडक्शन बँड म्हणतो. दुसऱ्या ओके या बँडला आपण काय म्हणतो रे, कंडक्शन बँड म्हणतो. काय म्हणतो, कंडक्शन बँड. आणि या बँडला म्हणतो आपण व्हॅलन्स बँड. व्हॅलन्स बँड. आता कंडक्शन बँड मध्ये नेमकं काय असतं आणि व्हॅलन्स बँड मध्ये नेमकं काय असतं हे पूर्णतः त्या आपल्या एका कंडक्टर मध्ये असतं. ओके, कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर डिपेंड ऑन दिस. ओके, याच्यावरच डिपेंड राहतात. याच्यावर कसं काय डिपेंड राहतंय हे आपल्याला बघणं अत्यंत गरजेचं आहे. मला सांगा व्हॅलन्स बँड मध्ये काय असतात, असे कचाखच काय भरलेले असतात रे, इलेक्ट्रॉन भरलेले असतात. असे एकदम खूप दाटी वाटीने त्यांची डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन व्हॅलन्स बँड इज मॅक्झिमम. काय असते रे बाळांनो, खूप जास्त असते. खूप काय असते अशी, हे काय असते इलेक्ट्रॉन. काय असतात हे इलेक्ट्रॉन आहेत. आणि कंडक्शन बँड मध्ये आपले काय असतात रे बाळांनो, असे होल्स असतात. काय असतात रे बाळांनो, होल्स असतात. होल्स. ओके, होल्स म्हणजे काय रे, असे होल्स असतात. ओके, होल्स हे काय म्हणते त्याला आपण होल्स म्हणायचं. याला आपण काय म्हणतो रे बाळांनो, इलेक्ट्रॉन म्हणतो. एकदम दाटीवाटीने बसलेले असतात, एकदम अशी डेन्सिटी ऑफ दी इलेक्ट्रॉन इन द व्हॅलन्स बँड काय असते बाळांनो, मॅक्झिमम असते. काय असते, मॅक्झिमम असते. आणि याच्यामध्ये होल्स असतात. काय असतात, होल्स असतात. ज्या वेळेस आता होल्स म्हणजेच काय असतात रे, पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स प्रेझेंट इन द कंडक्शन बँड. ज्या वेळेस इथे काय होतं, टेम्परेचर इन्क्रीज होतं. काय वाढतं रे बाळांनो, टेम्परेचर इन्क्रीज होतं. नीट लक्ष द्यायचं. ज्या वेळेस टेम्परेचर इन्क्रीज होतात, यांचे जे की सरफेस वरचे जे इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन काय होतात रे बाळांनो, लिव्ह होतात, सोडून जातात व्हॅलन्स बँडला, लिव्ह होतात अवे फ्रॉम दी व्हॅलन्स बँड. आणि ते कोणाकडे जातात रे बाळांनो, कोणाकडे जातात, कंडक्शन बँड कडे जातात. आणि कंडक्शन बँड कडे चालले की ज्या वेळेस त्यातून काय होतं रे बाळांनो, करंट फ्लो होतो. काय होतो, करंट फ्लो होतो. आता यांच्यामध्ये जो गॅप असतो ना, या दोघांमध्ये गॅप आहे बघा. कोणाकोणामध्ये गॅप आहे बाळांनो, कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड मध्ये जो गॅप आहे त्या गॅपला आपण काय म्हणतो, एनर्जी गॅप म्हणतो किंवा त्यालाच म्हणतो बँड गॅप म्हणतो. काय म्हणतो बाळांनो, एनर्जी गॅप किंवा बँड गॅप. आता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ज्यातून नोट करण्यासारखी गोष्ट काय आहे की ज्या वेळेस दोन्ही म्हणजे कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड, कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड यांच्यामधला जो गॅप आहे त्या गॅपला आपण काय म्हणतो, एनर्जी गॅप म्हणतो. आणि हा जो एनर्जी गॅप आहे जर का लहान असेल तर ओके तो काय असतो रे बाळांनो, गुड कंडक्टर असतो. काय असतो तो, एक गुड कंडक्टर असतो. आता गुड कंडक्टरचे जे काही प्रॉपर्टीज आहेत, गुड कंडक्टर म्हणजे त्यांची रेझिस्टिव्हिटी किंवा रेझिस्टन्स काय असतो त्याचा, कमी असतो. हे आपल्या लक्षात आलं. म्हणजेच काय की कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड कोणामध्ये रे बाळांनो, कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड यांच्यामधले जे अंतर आहे ते काय असायला पाहिजे, डिस्टन्स जो आहे तो काय असायला पाहिजे, कमी असेल तर याच्यातून जो वाहणारा करंट आहे तो काय होतो रे, म्हणजेच कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड मध्ये जर का अंतर काय असेल, कमी असेल तर त्याची जी रेझिस्टन्स असतो, त्या मटेरियलचं रेझिस्टन्स असतं ते काय असतं रे बाळांनो, लो असतं. आणि मग हे काय असते रे, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतं. हे कंडक्टरचं झालं. कोणाचं झालं, कंडक्टरचं झालं. आता कोणाचं बघूया आपण, ओके इन्सुलेटर बघूया. इन्सुलेटर, तर इन्सुलेटरला दुसरा शब्द आहे ओके बॅड कंडक्टर म्हणून सुद्धा बोलतात. बॅड कंडक्टर म्हणजे काय, दुर्वाहक मराठीत बोलतो त्याला. काय बोलतात, दुर्वाहक. आता नेमकं काय असणार आहे तुमच्या डोक्यात, आता प्रकाश पडला असेल सर याच्या अपोजिटच असेल, बरोबर ना. काय अपोजिट असेल, कंडक्शन बँड मध्ये पण होल्सच असणार आहे, व्हॅलन्स बँड मध्ये काय असणार आहे, इलेक्ट्रॉन असे कसे भरलेले असणार आहेत, खचाखच भरलेले असणार आहेत, दाटून भरलेले असणार आहेत. ओके, ज्या वेळेस त्याचं टेम्परेचर वाढेल मात्र यांच्यातला जो एनर्जी गॅप असणार आहे तो एनर्जी गॅप मात्र काय असणार आहे बाळांनो, जास्त असणार आहे. म्हणजेच काय होईल, ज्यावेळेस आता फॉर एक्झाम्पल आपण जर बघायला गेलो, हा त्याचा काय असणार आहे रे बाळांनो, कंडक्शन बँड. हा त्याचा काय असणार आहे, जरा वरच काढूया, छोटा काढतो जेणेकरून तुम्हाला खाली अंतर नाही. ओके बघा
हे दोन्ही काय येतं, याला आपण सीबी म्हणूया. सीबी म्हणजे काय, आता सीबीच का म्हटलं, ज्याच्यातून करंट कंडक्ट केला जातो, ज्याच्यातून करंट होतं त्याला आपण कंडक्शन, ज्याच्यातून इलेक्ट्रॉन लिव्ह होतात म्हणजे काय, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय होतात तर दिले जातात, माहिती ना आपल्या सर्वसाधारणपणे आतापर्यंतची थेरी आपण अभ्यासल्याप्रमाणे. ओके, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय दिले जातात, हे बाबा हे माझ्याकडे, कारण का अगोदरच माझ्या न्यूक्लियस सोबत जे बॉन्डिंग आहे ते खूप कमी आहे. ऑलरेडी न्यूक्लियस मध्ये जो प्रोटॉन आहे ते माझ्याकडे लक्ष देत नाही, मी खूप बाहेर आहे, घेऊन जा मला. ओके, अगोदरच तो वैतागलेला असतो, त्यामुळे सहजासहजी तो काय करतो रे बाळांनो, ओके, लूज केले जातात ते इलेक्ट्रॉन, त्याला आपण म्हणून हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. कसले इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स, म्हणून याला व्हॅलन्स बँड म्हणतात. काय म्हणतात रे बाळांनो, व्हॅलन्स बँड म्हणतात. आणि याच्यातून करंट फ्लो होतो म्हणून याला काय म्हणायचं, कंडक्शन बँड. कंडक्ट करणे, कंडक्टर माहिती आहे ना, एसटीतला असतो तो कंडक्टर. ओके, तशा पद्धतीने आता याला व्हॅलन्स बँड, कंडक्शन बँड आणि खाली काय रे, व्हॅलन्स बँड. याच्यामध्ये सेम टू सेम काय भरलेलं आहे, कचाकच काय भरलेलं आहे, ओके, इलेक्ट्रॉन भरले. याच्यामध्ये काय होणार आहे, टेम्परेचर ज्यावेळेस इन्क्रीज होणार आहे, टेम्परेचर काय होणार आहे, याच्यात इन्क्रीज होणार आहे. टेम्परेचर ज्यावेळेस इन्क्रीज होईल, टेम्परेचर ज्यावेळेस काय होईल, याच्यातून काय लिव्ह होणार आहे बाळांनो, इलेक्ट्रॉन लिव्ह. परंतु हे जे लिव्ह झालेले इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन कुठे पोहोचणार नाहीयेत, कंडक्शन बँड पर्यंत ते पोहोचणारच नाहीयेत. म्हणजे का पोहोचणार नाहीत, कारण त्यांना मार्गक्रमण करण्यासाठी मध्ये जो गॅप आहे, एनर्जी गॅप आहे, तो काय आहे बाळांनो, जास्त आहे. एनर्जी गॅप जास्त असेल तर त्याची रेझिस्टिव्हिटी किंवा रेझिस्टन्स ऑफ दॅट मटेरियल इज काय असतो रे बाळांनो, हाय असतो. काय असतो, हाय असतो. म्हणजे तो इलेक्ट्रॉन म्हणजे त्यातून करंट वाहणारच नाही, त्यातून करंट वाहणारच नाही. हे झालं कोणाचं बाळांनो. आता याचे एक्झाम्पल जर बघायला गेला तर कंडक्टरचे एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता. कंडक्टर मध्ये काय येणार आहे बाळांनो, ओके, कॉपर आहे, जर्मेनियम आहे, गोल्ड आहे, ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि बॅड कंडक्टर मध्ये काय येणार आहे सांगा बघा, प्लास्टिक येईल, बोला अजून, रबर आहे, एक्सेट्रा. म्हणजे असे काही मटेरियल्स आहेत की जे आपण बॅड कंडक्टर म्हणून काय करतात, यूज केले जातात. हे झालं गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर. कारण आता त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत, कोणाचा अभ्यास, पुढल्या टॉपिकचं नाव आहे आपल्या इन्सुलेटर, सॉरी सेमीकंडक्टर. हे कळलं का, हे कळलं का, बरोबर. त्या व्हिडिओच्या जाऊ तिकडे, हे कळलं पाहिजे तुम्हाला, ते महत्वाचं नाही आहे माझ्यासाठी. हा, ओके, आम्ही ते एडिट करू मधलं कळलं पाहिजे. महत्वाचं म्हणजे की आपण काय शिकलो ते खूप महत्वाचं राहतं दररोजचं लेक्चर. आता इथं पुढे हळूहळू आपण पुढे जातोय. इकडे लक्ष द्या, सेमी कंडक्टर. आता याच्यातून काय होणार आहे, ओके, आपल्याला माहिती आहे. आता सेमी कंडक्टर म्हणजे काय, ना कंडक्टर पण प्युअर कंडक्टर पण नाही आहे आणि प्युअर इन्सुलेटर पण नाही आहे, अशाला आपण काय म्हणतो, सेमी कंडक्टर. म्हणजेच काय, याच्यातून मीडियम काय होत असेल रे, मीडियम करंट काय होणार आहे, याच्यातून फ्लो होणार आहे, मीडियम करंट फ्लो होणार आहे, मध्यम. आता म्हणजे सर तुम्ही असं कसं काय, मग आता जास्त का नाही फ्लो होणार आणि कमी का नाही फ्लो होणार. ओके, यांचा जो एनर्जी गॅप असतो ना, कुठला रे बाळांनो, आताच शिकलो आपण. ओके, एनर्जी जो गॅप आहे, कोणाकोणामध्ये एनर्जी गॅप रे बाळांनो, कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड मधला जो एनर्जी गॅप आहे, काय आहे, जो एनर्जी गॅप आहे, तो एनर्जी गॅप नीट लक्ष द्यायचं इकडं, तो एनर्जी गॅप काय आहे, ओके, लेस दॅन इन्सुलेटर. इन्सुलेटर पेक्षा काय आहे, तो कमी आहे. आणि मोर दॅन कोणापेक्षा आहे, कंडक्टर पेक्षा. कोणापेक्षा, ओके, द एनर्जी गॅप इन कोणामध्ये बाळांनो, कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड ऑफ अ सेमी कंडक्टर. कोणामध्ये, ओके, सेमी कंडक्टर. त्यांचा जो मधला जो एनर्जी गॅप आहे, हा एनर्जी गॅप कंडक्टर पेक्षा काय आहे, मोर आहे, मोठा आहे. कंडक्टरचा जो, कंडक्टर मधला जो व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मधला जो गॅप आहे ना, यांच्यापेक्षा तो काय आहे, मोठा आहे. आणि कोणामधला, कोणापेक्षा छोटा आहे तो, इन्सुलेटर मधल्या ज्या कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड पेक्षा काय आहे, कमी. आणि याच्यातून मग मीडियम कसं आहे, किती मीडियम, मीडियम म्हणजे काय रे, कमी, मध्यम गतीने काय वाहतो त्याच्यातून करंट. मग आता सेमी कंडक्टर आजकालच्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट मध्ये आपण जे ज्या काही गोष्टी बघतोय आज बऱ्याच, ओके, सॉफ्टवेअर असू द्या, हार्डवेअर असू द्या, ओके, वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल इक्विपमेंट मध्ये
ओके, त्याचा वापर केलेला आहे. का वापर केलेला आहे याची पण काहीतरी कारण असतीलच ना, की बाबा ओके हे काय उपयोग आहे, ऍप्लिकेशन ऑफ दिस सेमीकंडक्टर हे आपल्याला बघायचंच आहे. ओके, तर पहिले अगोदर की ज्या वेळेस जर करंट मॅक्झिमम झाला, करंट काय झाला रे बाळांनो, मॅक्झिमम झाला, तर हे काय होतं, डायरेक्ट सेमीकंडक्टर मेल्ट होतात. काय होतात रे, मेल्ट होतात. ओके, समजतंय का मी काय बोलतोय. आणि जर लो करंट आला तर वाहतच नाही, म्हणजे त्याची काय राहते रे बाळांनो, एक कॅपॅसिटी राहते. काय राहते, एक कॅपॅसिटी राहते. तेवढ्या कॅपॅसिटीचा जर करंट आला तर त्याच्यातून काय होतो रे बाळांनो, फ्लो होतो. अदरवाईज जर जास्त झाला तर ते मेल्ट होतं. काय होतं रे, मेल्ट होतं. कमी आला तर वाहतच नाही, इज बॅड कंडक्टर म्हणून वापरलं जातं ते. म्हणजे ही चांगली प्रॉपर्टी त्याची काय झाली रे. ओके, आणि सेमीकंडक्टर आताच्या टेक्नॉलॉजी मध्ये सगळीकडे काय आलं, सेमीकंडक्टर. आता सेमीकंडक्टरचे एकूण प्रकार काय, दोन. एकूण प्रकार किती, दोन. ते आपण मुख्यत्वे पहिल्यांदा दोन बघूया, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून काही प्रकार आहेत. तर पहिल्यांदा आहे इंट्रान्सिक सेमीकंडक्टर आणि दुसरा आहे एक्स्ट्रान्सिक सेमीकंडक्टर. आता इंट्रान्सिक सेमीकंडक्टर म्हणजे नेमकं काय. ओके, इंट्रान्सिक सेमीकंडक्टर आणि ओके एक्स्ट्रान्सिक सेमीकंडक्टर. ओके, या दोन गोष्टी आपण सहज आणि एका मिनिटामध्ये समजून घेऊया. ओके, कधी नाही विसरणार तुमचं. पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, इंट्रान्सिक सेमीकंडक्टर आणि एक्स्ट्रान्सिक सेमीकंडक्टर हे कसे काय, जे प्युअर असतात. प्युअर म्हणजे नेमकं कसे सर, प्युअर. आता बघा तुम्हाला माहिती आहे का, जे आपल्याला प्युअर वॉटर आणि आपण जे पितो ते वॉटर यांच्यामध्ये फरक आहे. आपण जे पाणी पितो हे काय आहे, प्युअर वॉटर नाही आहे. याच्यामध्ये अनेक एलिमेंट्स, अनेक मिनरल्स हे सगळे ऍड आहेत, त्याच्यात काही इम्प्युरिटीज ऍड आहेत. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, जे सेमीकंडक्टर प्युअर आहेत, जे सेमीकंडक्टर प्युअर आहेत, प्युअर म्हणजे माहितीये ना, ओके, कशाचंही त्याच्यामध्ये काय झालेलं नाहीये, मिक्सिंग झालेलं नाहीये. अशा प्युअर सेमीकंडक्टरला आपण काय म्हणतो, इंट्रान्सिक सेमीकंडक्टर म्हणतो. कसलं म्हणतो रे बाळांनो, इंट्रान्सिक सेमीकंडक्टर म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज ऍड केले जातात, ज्या सेमीकंडक्टर्स मध्ये काय केले जातात, इम्प्युरिटीज ऍड केल्या जातात, त्या सेमीकंडक्टरला आपण काय म्हणतो रे बाळांनो, एक्स्ट्रान्सिक सेमीकंडक्टर म्हणतो. ज्याच्यामध्ये काय केलं जातं, आता इंट्रान्सिक सेमीकंडक्टर मी काय सांगितलं तुम्हाला सांगा, काय सांगितलं मी, ज्याच्यामध्ये ओके, ज्याच्यामध्ये आपण ओके काही ऍड करत नाही. इंट्रान्सिक सेमीकंडक्टर म्हणजे ते प्युअर आहे. ते काय आहे बाळांनो, प्युअर आहे. ओके, तुम्हाला माहिती आहे का, आणि प्युअर वॉटर जे असतं ते प्युअर इलेक्ट्रिक कंडक्टर, म्हणजे इलेक्ट्रिक करंट त्याच्यातून जो वाहतो ना तो प्युअर वाहतो. प्युअर म्हणजे एकदम कमी. आणि आपलं पाणी घरातलं असू द्या बघा, ओके, इकडे वायर लावायची आणि इकडे हात लावायचा, काय होतंय बघायचं, जरा चोकस करून बघायचं. ओके, काय होतं रे, ओके, काय तो प्रयोग करायला नको सर, करंट बेकार लागेल मला, बरोबर नाही. म्हणजे त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज असतात. काय असतात रे बाळांनो, इम्प्युरिटीज असतात. म्हणजे ते काय झालं रे, ज्याच्यामध्ये इम्प्युरिटीज आहेत, त्याच्यामध्ये काय आहेत, इम्प्युरिटीज आहेत, त्याला म्हणायचं आपण इंट्रान्सिक. इम्प्युरिटीज कोणकोणते ते आपण बघूयाच. ओके, ज्याच्यामध्ये इम्प्युरिटीज आहेत त्याला आपण काय म्हणायचं बाळांनो, इंट्रान्सिक सेमीकंडक्टर. आणि ज्याच्यामध्ये जो प्युअर आहे, जो प्युअर सेमीकंडक्टर आहे त्याला आपण इंट्रान्सिक सेमीकंडक्टर. एक्स्ट्रान्सिक आणि इंट्रान्सिक, कळलं, डन. आता पुढे जाऊया. आता तुम्ही सर म्हणाला की जे प्युअर आहेत, जर्मेनियम असू द्या, सिलिकॉन असू द्या, अनेक एक्झाम्पल्स आहेत जे की प्युअर आहेत. जर्मेनियम, सिलिकॉन हे जे आहेत ना, हे प्युअर कशामध्ये जातात, सेमीकंडक्टर्स मध्ये जातात. प्युअर सेमीकंडक्टर आपण प्युअर घेतला, याच्यामध्ये पण आपण त्याला ओके काही मिक्सिंग करू शकतो, काही एलिमेंटची मिक्सिंग करू शकतो, ते आपण बघूया. आता काय त्याच्यानंतर कोण आहे बघा, एक्स्ट्रान्सिक सेमीकंडक्टर. आता एक्स्ट्रान्सिक सेमीकंडक्टर मध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात. एक्स्ट्रान्सिक सेमीकंडक्टर मध्ये किती प्रकार पडतात, पुन्हा दोन प्रकार पडतात. त्याचा पहिला जो प्रकार आहे त्याला आपण काय म्हणतो, एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर. काय म्हणतो त्याला, एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर. आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो पी टाइप सेमीकंडक्टर. आता एन टाइप सेमीकंडक्टर कोणाला म्हणायचं आणि पी टाइप सेमीकंडक्टर कोणाला म्हणायचं, बघा कोणामध्ये गेलो आपण,
एक्सट्रान्सिक सेमीकंडक्टर. एक्सट्रान्सिक सेमीकंडक्टरला काय सांगितलं मी? ओके, इम्प्युरिटीज काय केल्या जातात त्याच्यामध्ये मिक्स केल्या जातात. कोणामध्ये? प्युअर सेमीकंडक्टर मध्ये. प्युअर सेमीकंडक्टर मध्ये, प्युअर सेमीकंडक्टर मध्ये काय ऍड केल्या जातात? इम्प्युरिटीज ऍड केल्या जातात. काय केल्या जातात बाळांनो? इम्प्युरिटीज ऍड केल्या जातात. आता कोणत्या इम्प्युरिटीज करतात त्याच्यामध्ये काय काय केलं जातं बघा. पेंटाव्हॅलंट. ओके, पेंटाव्हॅलंट, पेंटाव्हॅलंट अँड ट्रायव्हॅलंट एलिमेंट. ट्रायव्हॅलंट, पेंटाव्हॅलंट आणि ट्रायव्हॅलंट जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट इम्प्युरिटीज म्हणून कोणामध्ये ऍड केले जातात? प्युअर सेमीकंडक्टर मध्ये ऍड केले जातात. त्यावेळेस ते काय म्हणतात बाळांनो? एक्सट्रान्सिक सेमीकंडक्टर बनतं. काय म्हणतं? एक्सट्रान्सिक सेमीकंडक्टर बनतं. म्हणजे तुमच्या डोक्यात बसलं हे. ओके, आता मला सांगा याच्यामधले हे बघूया आपण जरा बाळांनो. पेंटाव्हॅलंट कोणते आहेत आणि ट्रायव्हॅलंट कोणते आहेत? ओके, मग त्याच्या अगोदर पेंटाव्हॅलंट, ज्याच्यामध्ये पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीची ऍड केली जाते. कोणाची? ज्या सेमीकंडक्टर मध्ये मी काय बोलतोय बघा, ज्या सेमीकंडक्टर मध्ये ओके पेंटाव्हॅलंट, कोणाचे? पेंटाव्हॅलंट ओके इम्प्युरिटीज ऍड केले जातात. ओके, त्याला आपण एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर म्हणायचं. आणि ज्याच्यामध्ये आपण ओके ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज ऍड करतो, ज्या सेमीकंडक्टर मध्ये ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज ऍड करतो त्याला आपण काय म्हणायचं बाळांनो? काय म्हणतात? पी टाइप ऑफ सेमीकंडक्टर. म्हणजे याला एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर तुमचा फिक्स कळाला असेल तुम्हाला की बाबा एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर म्हणजे काय. ओके, प्युअर सेमीकंडक्टर्स मध्ये काय काय ऍड केलं जातं? इम्प्युरिटीज कोणत्या? पेंटाव्हॅलंट आणि ट्रायव्हॅलंट. त्यावेळेस काय म्हणतात बाळांनो? एक्सट्रान्सिक सेमीकंडक्टर. एक्सट्रान्सिक सेमीकंडक्टर मध्ये मी दोन सांगितले तुम्हाला, एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर आणि दुसरा कुठला रे बाळांनो? पी टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर. आता एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर मध्ये मी काय सांगितलं तुम्हाला? ओके, ज्याच्यामध्ये पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज कोणत्या रे बाळांनो? पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज. ओके, फॉस्फरस. फॉस्फरस हे काय रे बाळांनो? पेंटाव्हॅलंट आहे. ओके, आणि ट्रायव्हॅलंट बनलं तर अल्युमिनियम आहे. ओके, अल्युमिनियम काय आहे बाळांनो? ट्रायव्हॅलंट आहे. म्हणजे काय? पेंटाव्हॅलंट म्हणजे काय? 5 इलेक्ट्रॉन काय असायला पाहिजे? त्याच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5 असायला पाहिजे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय असायला पाहिजे? ओके, म्हणजे फॉस्फरस आहे, आर्सेनिक आहे, अँटीमनी आहे, हे सगळे काय आहेत रे? ओके, पेंटाव्हॅलंट आहे. कशा आहेत ते? मी काय काय नाव सांगितले मी सांगा? फॉस्फरस, आर्सेनिक आणि अँटीमनी. ओके, एसपी अँटीमनी कोण? एसपी. ओके, आणि इकडला काय? ट्रायव्हॅलंट मध्ये कोण? अल्युमिनियम आहे. अजून कोण आहेत? ओके, जो 3 इलेक्ट्रॉन त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असायला पाहिजे? 3. त्याला आपण ट्रायव्हॅलंट म्हणतो. म्हणजे तुमच्या डोक्यात फिटच बसलं पाहिजे एन टाइप. ओके, माझ्यापर्यंत विसरलं नाही पाहिजे. काय काय? एन टाइप सेमीकंडक्टर आणि पी टाइप सेमीकंडक्टर. ओके, एकदा लिहून घे.